मृत्यू झालेला पेशंट इथे दाखल झाला आणि बाकीचे पेशंट्स त्याच्यातले 2 सिरियस होते ते ज्युपिटर हॉस्पिटलने शिफ्ट केलेले आहेत. बाकी आता त्यांनी ऑपरेशन वगैरे करायला घेतलं ते ॲडमिट आहे. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की मागच्या काही वर्षांमध्ये म्हणजे मागच्या दशकामध्ये खास करून 2000 ते आपला 2025 म्हणजे 1990च सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत दिवा, मुंब्रा आणि कळवा ह्याची लोकसंख्या ही जवळजवळ 1000 पटीने वाढली आहे. लोकवस्ती प्रचंड वाढली आहे. अच्छा, ही लोकवस्ती कोण आहे? तर हे सगळे मध्यमवर्गीय कामावर जाणारी माणसं. कामावर जाण्याचं त्यांचं साधन काय? तर बहुतांश आता रेल्वे सुरू येतात कुठनं? तर सगळ्या रेल्वे हे डोंबिवली कल्याण हे स्टेशन पार करत दिवा, मुंब्रा, कळवा आणि नंतर ठाण्याला येतात. मग ह्या लोकसंख्येची काही सोय रेल्वेने कधी बघितली आहे का? तरी त्याचं स्पष्ट उत्तर नाही. आम्ही 1000 वेळा मागणी केली आहे की तुम्ही काही करा आणि दिवा टर्मिनेटिंग लोकल सुरू करा. एवढी लोकसंख्या वाढल्यानंतर काही रेल्वेच्या फेऱ्या वाढल्या का? तर त्याचंही उत्तर नाही आहे. उलट AC लोकल सुरू केल्यामुळे त्या कमीच झाल्या. त्याच्यात न जाता माझी आजही मागणी आहे की पहिली दिवा टर्मिनेटिंग लोकल सुरू करा. त्यामुळे जे प्रेशर आहे गर्दीचं, बाहेर उभं राहण्याचं, ते कमी होईल. कल्याण डोंबिवलीच्याही नागरिकांची सोय होईल आणि दिवा, मुंब्रा, कळवा येथील नागरिकांचीही सोय होईल. कारण का ठाणा टर्मिनेटिंग आहे, डोंबिवली टर्मिनेटिंग आहे, कल्याणचं जंक्शन आहे. त्याच्यामुळे सगळं त्याप्रमाणे. पण पुढे काही प्रगती झाली का रेल्वेच्या? तर रेल्वेने कुठलीही प्रगती केलेली नाही. त्यामुळे आता मी तुम्हाला साधं सांगतो. आता कळव्याला पूर्वी एक सोय होती की कळव्याचं जे वर्कशॉप आहे त्या वर्कशॉपमधनं 2-3 सकाळी लोकल सुटत असत. कळव्याचे नागरिक जीवावरती उदार होऊन उड्या मारून त्या गाड्यांमध्ये बसायचे. चुकीचं होतं, गैर होतं, पण तरी लोकांना बसायला जागा मिळायची. आता रेल्वे काय करतंय? तर रेल्वे लोकांना अडवण्यासाठी म्हणून भिंत उभारते. एक तर कळव्यात म्हणजे कळव्याला येणारी लोकल ही पूर्णपणाने भरलेली असते. म्हणजे मुंगी शिरायला जागा नसते. याच्यावरती काहीतरी विचार करायला हवा ना. जर वर्कशॉपमध्ये लोकल निघत असेल तर वर्कशॉपमध्ये लोकांना बसायची परवानगी द्या. कळव्यामध्ये ना वर्कशॉप. तसंच जर दिवा टर्मिनेटिंग झाली तर दिव्याच्या लोकांची सोय होईल, मुंब्र्याच्या लोकांची सोय होईल आणि कळव्याच्याही लोकांची सोय होईल. याच्यावरती एवढे गंभीर अपघात होत असताना रेल्वेने विचार करणं गरजेचं आहे. वळण आहे आणि त्याच्यामुळे अंतर कमी होतं आणि एकमेकांना धक्का लागतो जेव्हा लोकल क्रॉस होतं. आता हे म्हणजे रेल्वेने ह्याच्यावरती उत्तर द्यायला हवं. ह्याच्यावरती आम्ही भाष्य करणं योग्य होणार नाही. जो पारसिक टनल आहे म्हणजे मुंब्रा पार केल्यानंतर कळव्याला जाताना जो बोगदा लागतो त्यातले 3 पोल अतिशय जवळ आहेत. आत्तापर्यंत त्या पोलला धडकून कमीत कमी 1000 लोक मेले असतील. अनेक वर्षांची मागणी की तो पोल तिथनं काढा तरी, तो पोल बाजूला घ्या तरी. पण रेल्वे ह्यांच्या कानावर गोष्टी उशिरा पडतात आणि पडतच नाही. आणि पडल्या तरी त्याचा काय फायदा होतो? म्हणजे हे स्पष्टपणाने सांगायला पाहिजे की या देशाच्या रेल्वे महसुलातला सर्वाधिक जर महसूल कुठनं मिळत असेल तर तो लोकलमधनं मिळतो. मुंबई लोकलमधनं. मुंबई लोकलला कितपत सुविधा दिल्या जातात हे तपासण्यासारखं आहे. आता त्यांचं जे काय ठरलेलं असतं 10 लाख 15 लाख 20 लाख ते देतील. मृत्यूची काय किंमत आहे काय? मृत्यूची काय किंमत आहे का? हे मृत्यू टाळता कसे येतील
जसं आता सांगितलं गेलं की तो टर्न असा जो आहे म्हणजे दिव्यावरनं मुंबऱ्याला येताना एक खतरनाक टर्न आहे. त्याच्यात ते रेल्वेचा रॅक असा होतो, तो दिसतोय असा रॅक होताना. हे सगळी उत्तर रेल्वेने द्यायला हवी ना. एसी लोकल वाढवल्या त्याच्यामुळे हा नाही नाही आमचं हे बघा की सुरुवातीला म्हणत होतात की एसी लोकल नको, 9ची नको, सकाळची 8ची नको. नाही नाही एसी लोकल वाढवल्या त्याच्या, पण तुम्ही सर्वसामान्यांच्या लोकल वाढवल्या का? त्या कमी झाला ना एसी लोकलला वाढल्यामुळे. अच्छा, ज्याच्या खिशाला परवडतो तो एसीने प्रवास करू शकतो, ज्याच्या खिशाला परवडत नाही त्याचं काय? आणि न परवडणाऱ्यांची संख्या ही मुंबईमध्ये अधिक आहे. एसी लोकल रद्द करा ही मागणी आता कदाचित लोकांना आवडेल ना आवडेल प्रश्न तो नाही. प्रश्न हा आहे की ज्यांना परवडत नाही ते मरतायत. दारावर लटकणाऱ्यांची संख्या ज्या दिवशी कमी होईल त्या दिवशी रेल्वेचं यश आहे. ऑटोमॅटिक बंद दरवाजे सुरू करण्याचं आमचं नियोजन आहे असं रेल्वे म्हणते. कधी अजून किती मृत्यूची वाट बघायची? आणि ऑटोमॅटिक बंद दरवाजे हे कॉमन लोकलला इम्पॉसिबल आहे. सफोकेशन होईल आतमध्ये. अहो श्वास तर घ्यायला हवा तर आली पाहिजे. उगाच काहीतरी एक अपघात झाल्यानंतर हा काहीतरी विनोदी भाष्य करायचं की आम्ही रेल्वे म्हणजे दरवाजे बंद करण्याचा आमचा मानस आहे. दरवाजे कसे बंद होणार? दरवाजा बंद झाला तर श्वास कसा घेणार आतमधला माणूस? तेव्हा हे ठीक आहे, अपघात झालेला आहे त्याच्यामुळे आपण काही अधिक बोलता कामा नये. मृतात्म्यांना शांती लाभो, त्यांच्या घरच्यांना हे दुःख झेलण्याची ताकद ईश्वर परमात्मा देवो, एवढंच आपण बोलू शकतो. त्यांना मदतीचे हात पुढे येऊ देत. सरकारने त्यांना योग्य ती मदत करावी. अगर ऐसा अपघात होता है तो इसके बाद भी हो सकता है. वो ट्रेन तो हमेशा उधर से आती जाती रहेगी. ये कोई आज का पहला दिन नहीं है. अगर ऐसा अपघात हुआ है तो फिर इस बारे में रेलवे ने सुस्पष्टता करनी चाहिए. कोई संभ्रम नहीं रखना चाहिए और आगे क्या करने वाले ये भी जानकारी देनी चाहिए. सर दो रेलवे के बीच में गैप कमी है जिसके कारण ये इसके बारे में किसी ने औरों ने बात करना है गलत हो जाएगा. रेलवे ने ही स्पष्टता करनी चाहिए क्योंकि ये आज हुआ है, ये कल भी हो सकता है अगर ये बात है तो. पर हमारी जो मांग है कि दीवा, कलवा और मुमरा और कलवा इसकी लोक संख्या, इसकी जनसंख्या ये कम से कम 1000 गुना बढ़ गई है पिछले 25 सालों में. जो दीवा एक ज़माने में कभी थोड़े लोगों का गांव हुआ करता था, अब लाखों लोगों का शहर बन गया है. सुविधा कोई नहीं. अगर रेलवे दीवा टर्मिनेटिंग लोकल शुरू कर देगी तो दीवा, कलवा, मुमरा के लोगों के लिए सहायता हो जाएगी. क्योंकि भीड़ सबसे ज़्यादा अगर कहीं बड़ी है सेंट्रल रेलवे के स्टेशन पे तो ये 3 स्टेशन पे ही बड़ी है. और यही 3 स्टेशन के लोग मुंबई लोकल पकड़ के लोकल से काम पे जाते हैं. उनके लिए कोई सुविधा है क्या? कोई सुविधा नहीं है. कलवा से एक ज़माने में अभी भी है, वर्कशॉप से गाड़ी निकलती थी, कलवा के लोग उसमें बैठा करते थे. लेकिन अब रेलवे का दिमाग खराब हो गया, बोले अब इधर से लोग नहीं बैठेंगे. अब एक दीवार खड़ी कर दी गई है और उधर से ब्रिज डाल दिया गया है. अरे भाई, हमारे एरिया से 50-100 साल जब से ये वर्कशॉप बना है तब से उधर से रेलवे निकलती है. तब से लोग जान की बाजी लगाकर वो गाड़ी में चढ़ जाते हैं. वो अपनी सुविधा के लिए करते हैं ना. क्योंकि जो रेलवे लोकल आती है वो आती है, दीवा भर जाता है, फिर उसके बाद मुमरा के लोग भर जाते हैं, उसके बाद कलवा से लोग आते हैं. कहाँ से जगह मिलेगी? रेलवे ने इसके ऊपर बड़ी सोच करनी चाहिए और दीवा टर्मिनेटिंग का निर्णय ये जल्द से जल्द होना चाहिए. सर आज जिम्मेदारी तो सिर्फ रेलवे की है और किसी की हो ही नहीं सकती है. सर आपने आज विजिट किया हॉस्पिटल में, कितने लोग की घायल, कितने लोगों की देखो ऐसा है कि कोई स्पष्टता नहीं है. तो फिर नहीं लटकेंगे तो घर बैठेंगे तो पगार क्या रेलवे लाके घर पे देगी क्या? खाना रेलवे खिलाएगी क्या? नहीं ऐसा है कि देखो लोक संख्या बढ़ी,
दीवा मुंब्रा कलवा की लोकसंख्या हजारों गुना बढ़ी पिछले 30 सालों में। रेलवे की फेरियां बढ़ी है क्या? देखो, रेलवे की नाकामयाबी इसके ऊपर उसको नजरअंदाज करना ये हमारे लिए कोई अच्छी बात नहीं है। दोष रेलवे का है। रेलवे ने जिस मुंबई लोकल ने सबसे ज्यादा महसूल देने का किया है, जब से ज्यादा रेवेन्यू देने का काम किया है, सुविधा क्या दी है, उसकी स्पष्टता करनी चाहिए। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।